कालपासून MSEDने अचानकपणे शेतकऱ्यांची लाईट 2 तास कपात केलेली आहे। या विरोधात शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे। कोल्हापूरच्या पश्चिम भागासह पन्हाळा असेल राधानगरीपर्यंतच्या चंदगड आजऱ्यापर्यंतच्या सगळ्या तालुक्यात आता पेरण्या झालेल्या आहे। असं असताना जर लाईट कपात केली तर उद्या उगवणार कशी पिकं, म्हणजे शेतकरी दुहेरी संकटात। यासाठी आम्ही आता महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या लटपटे साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला असं आश्वासित केले की 2 ते 3 दिवसासाठीच हे भारनियमन राहील। आम्ही 1 तारखेपर्यंत त्यांना सांगितलं, जर 1 तारखेपर्यंत हे भारनियमन रद्द नाही झालं, पूर्ववत 8 तास वीज जर शेतकऱ्यांना नाही दिली तर आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। अगोदर शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। शेतमालाचे प्रचंड खर्च वाढलेले आहेत, उत्पादित खर्च, त्यात आणि पाणी नाही, म्हणजे पिकं पाण्याअभावी करपून जायची आमच्या डोळ्यादेखील बघायची पळ्या आल्या। एवढी वाईट अवस्था शेतकऱ्यांच्यावर कधी आली नव्हती। तरी सरकारला आहे आमचा इशारा आहे। आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा याबाबत निवेदन दिलेलं आहे की जर 31 तारखेपर्यंत हे भारनियमन रद्द नाही झालं तर येत्या 1 तारखेला आम्ही MSEBच्या कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहोत। असा इशारा आज आम्ही जय शिवराय किसान संघटना, शेतकरी संघटना, वंचित आघाडी सर्व संघटनांच्या वतीनं आज आम्ही दिलेला। एका गोष्टीला समाधान वाटले की बरं झालं, त्यामुळे काय प्रश्न नाही। बरोबर 2 संख्या झाल्या कोडोळीचा आधी प्रस्ताव आमदार साहेबांनी दिलाय, आज कसं बोलावं सांगितलं कसं आहे। आता तिथं फक्त आपल्याला दिवसा लाईट आहे पाहिजे, तिथं सोलार नसल्यामुळे किंवा ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे मला हे करता येईल। ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर काय करत नव्हतं, तिथं सोलार आम्ही साईटवरून परत आलो। हो नक्कीच, दुसरं तुम्हाला कुणी करेक्ट देऊ शकलो नाही। आता एक मी बोलतो हे कसं आहे माहिती आहे का, पेनिसिलिन इंजेक्शन द्यायचं, आता पेनिसिलिन बंद आहे, कुठे पेनिसिलिन इंजेक्शन द्यायचं असतं आधी जरा टोचायचं, त्याची रिॲक्शन साहेब तुमचं जर ऐकून माझं येतं काय, 10 तासात तुम्ही 8 तासावर आणली, 8 तास हळूच पेनिसिलिन इंजेक्शन द्यायचं, रिॲक्शन आज एक 6 तास लाईट तर दिली, कालपासून 6 तासांनी 2 तास आमच्या मागे गेले। ठीक आहे, त्याची काळजी काय करणार, त्याची काळजी 100% घ्यायला आणि एक लावते। आज साहेब आज कोडोलीची लाईट किती होती तुम्हाला कन्फर्म सांगा। आज 8 सकाळी 5:20 ला आली, तिने बंद किती गेली इशारा केली। आज मी आज सकाळी 9 ला साहेब लाईट केली, आज सकाळी आहे ती 7 तास ती तर यायला पाहिजे। साहेब एक मिनिट, शेतकऱ्याच्या भावना आहेत तुमच्या बोलत्या, बरोबर आहे। आमचं मत आहे 8 तास मला पूर्व द्या, पूर्वी 10 तास हे जर 4 दिवसासाठी असेल दिवसा आपल्याकडे लाईट शिल्लक आहे। साहेब पाण्याचा उद्देश काय, आपल्याला दिवसाची लाईट आहे ती साठवता असते तर आपण काय केलं आणि ती सुद्धा आता प्रयोग चालू केलेला आहे। आता आपण साठवायला सुद्धा लाईट शिकलो, आमच्या इंजिनिअरिंग मध्ये नव्हतं, पण आता आपण साठवायचे सुद्धा केंद्र उभा करणं चालू तो अभेद काय तो आम्ही जर शेताला पाणी पाजत गेलो 2 तास लाईट गेली तर ते भरायला पण 1.5 तास, म्हणजे विनाकारण लाईट पण जास्त जळली, पाणी पण जास्त लाईट कपात होतं काय। मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ज्यावेळी तुमची लाईट येत्या MSEBच्या ज्या स्टाफ मेंबरची तुमची 10 चालू होत्या, तुमची लाईट 7 ला येत्या, डीपी संघटनेत झाली तर ती 3 तास जात्यातच। बरोबर, ती व्यवस्था चालू असेल, ती तर व्यवस्था काय तर सोलापूर पलीकडे गेल्यावर आमचे लोक इलिगल कनेक्शन सुद्धा गोळा करणं चालू आहे की त्या शेतकऱ्याला 6 घंटे तरी तो सप्लाय मिळावा। तर ही 2-3 दिवसासाठी प्रश्न आहे आणि आपल्याला मॅक्झिमम जे आहे तुमच्या कोडोळीचा जर जागा मिळाली असते आपल्याला तिथली 8 MWची, तर कोडोळी आपलं दिवसावर आलं असतं, त्याचं प्रपोजल वेगळं पाठवले आपण, पण तिथली जागा जर मिळाली तर तिथला प्रश्न सुद्धा मिटणार आहे। आता 80% ठिकाणी आपण दिवसाच लाईट मिळवला। आता मी सकाळी देवाला नमस्कार घालताना आज पाऊस पडावा म्हणून सुद्धा नमस्कार घालतोय की माझ्या सुद्धा गावातलं फिडर रात्री आहे। तर ही तुमचं, मी बी शेतकरीच आहे, तुमचं जी 8 घंटेची भावना आहे ती माझी भावना आहे, ती 8 घंटे तुम्हाला मिळालंच पाहिजे। 2-3 दिवसात आपल्याला ती शेत चालू झाला तर आपल्याला ती परत त्या 15 तारखेपर्यंत तुम्ही मीडियाला टाकलंय, 15 तारखेपर्यंत लाईट अशी राहणार, मीडियाला टाकले ना, तुमच्या MSEBने टाकले बघा। तो परवा संध्याकाळी अचानक इमर्जन्सी विषय घेतली महाराष्ट्राची,
म्हणजे कालपासून तुमच्या माहिती सांगतो, आपल्याकडे आकडे नाहीत, पण इथून त्याचं मला सांगा ते पण मग दोन तास करा, तासभर करा. आमचं तर आमच्या साहेब ऊस भागात प्रामुख्याने ऊस पीक हा आणि तुम्ही लाईट केलेला मग धोका असा शंका आहे आमची म्हणून कालच झाल्या कुठं अन्यायाची उलटी बोललं पाहिजे म्हणून आले अखेरचा दिवस आहे माझी गरज आहे पेरण्याचा वाईट काय साहेब पेरण्या चालू आहे भाताच्या पेरण्या ह्या पश्चिम भागात सगळीकडे चालू आहे. काय करायचं शेतकरी दोन्ही गोष्टी दोन गोष्टीचं कारण झालं आंबोली हिट मिळवलं. उत्पत्तीची करुण विजेची, उत्पत्तीची करुण विजेची भूक भागवीची महाराष्ट्राची, उत्पत्तीची करुण विजेची भूक भागवीची महाराष्ट्राची, आवश्यकची करावी सेवा नसे आम्हाची चाट गड्याकडून राखा तुम्ही त्यांचा मान. कुणाचा? तुमचा. हेच आम्ही करत आलो, तेच करतोय. पुढे सांगतो, विजेचा तो अपव्यय टाळा. विजेचा आता अपविजेचा काय टाळायचा हे तुम्ही नसताना पंचायत चालू एसटी चालू सगळं चालू आहे. आम्ही तुम्हाला पहिल्यांदा करतो, विजेचा तो अपव्यय टाळा, बचतीचा तो मेळ घाला. विजेचा तो अपव्यय टाळा, बचतीचा तो मेळ घाला. साथ द्यावी मरावीला, उज्ज्वल करण्या महाराष्ट्राला. गड्यानो राखा तुम्ही मान, त्यांचा राखा तुम्ही. शेतकऱ्यांना जिथं सोलार झाले त्या ठिकाणी दिवसाला एक त्यांना आपण द्यायला होतं सर. म्हणजे दिवसा 8 घंटे आणि हळूहळू आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना सोलार झाल्यावर त्यांना दिवसाच्या सत्रामध्ये आणायचे. दिवसाची लाईट आपल्यापेक्षा भरपूर आहे. ह्या 3 दिवसात काय झालेलं आहे, 3 दिवसात 2 जनरेशन शेड जे आहे, जनरेशन शेड बंद पडले. जनरेशन शेड बंद पडले आणि 3000 MWचं शॉर्टेज संध्याकाळी यायला लागले. दिवसा नाही शॉर्टेज, दिवसा आपल्याकडे